सगळ्याच मराठी सणांवर का म्हणजे बंधनकारक पाहायला मिळत आहेत. बरोबर. त्यातून जर बाहेर निघायचं असेल तर पुन्हा निसर्गामध्येच विलीन व्हावं लागतं. हे बघा ना, एक किल्ल्यावर जाऊन दारू वगैरे हे जे पिणं, परत बुरुज ढासळणं, तटबंदी ढासळणं, परत शिवाजी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, हे एक चांगला तुम्ही हे दिलंस. वंशी मज जन्म देगा देवा. तर मित्रांनो नमस्कार. आज दिवस दुसरा आहे आणि आरती चालू तिथे. हा बघा आला आरतीवरून. आज गौरीचं पूजन आहे आणि आम्ही आत्ता उठलोय, पूर्ण नाईट जागलोय. हा झाले असेल फुल. चला चाललोय आरतीला मित्रांनो, तुम्ही पण या. हरे कृष्ण 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 गौरी माते की जय. अरे असं नाही करायचं. आताचा नंबर गेला. आता नंबर गेला. गार्गीला मध्ये गार्गी. अरे गार्गीचा ड्रेस छान आहे. गार्गी आज असं चमकते. ते द्यायचे ना तुला दे सोन्या रुपयाचा आम्हाला दे कामीचा जन्मदुखी आईची बेटा देवी आईची बेटा देवी. आमच्याकडे अशी पद्धत आहे की पहिली गौरीला सुपा दाखवायची, नवस दाखवायचं, वौसा देतो असं. हे आता आम्ही वौसा देतोय सुपांचं. आणि आता ऐका आमचा गौरीचा सुपाचा वौसाला आम्ही काय बोलतो ते काय तांदूळ घ्या ना हातात. आता त्या गौरीचा वौसा बघा. तुला दे सोन्या रुपयाचा आम्हाला दे कामी जन्मदुखी. बघा हिचं नाव आज ओपन करणार आहे ते बघा इथे. डायरेक्ट गौरीच्या दिवशी बारसा पण इथेच उलटून टाकलाय. वहिनी वन साईड सरप्राईज बारसा. सरप्राईज बारसा. ती थकली झोपली. अरे बाय झोपली. 2 मिनिटं घ्या. ये साची बेबी. तिच्या पाय पाडायला बघा डॉन आलाय परत. पोकळ्यांचा डॉन इंद्राज. बघा ताई आले. पेढे भरवा भरव चालू आहे बघा इथे. हाय. बघा मित्रांनो इथे इथे गौराई आहेत. त्याच जेवढे पण पाया पडायला आहे ना सगळ्यांना जेवण वगैरे बुफे सिस्टम जेवण आहे. बघा काकी तयारी करते. आता आम्ही सगळी तयारी करतो आणि जेवणाला मग सुरुवात करतो. बघा छोले, नैवेद्याची खीर, काय काय आहे. छोले आहे, छोले पुरी, पुलाव आणि नैवेद्याची खीर आहे. ओके. आणि अशी इथे अरेंजमेंट केली बसायला वगैरे. बुफे सिस्टम आहे. आपापलं घ्यायचं जेवायचं आणि बसायचं. काय टेन्शन नाही. वाडा बिडायचं टेन्शन काही नाही. तू खातेस पेढा की तू लोकांना देतेस? पण मला तर 2-3 वेळा तूच खाता. हे बघा जेवण, लोणचं आहे, भात आहे, पुरी आहे, खीर आहे, ते भाजी आहे, पापड. वन साईड तयारी चालू आहे एकदम. वाडावाडी चालू आहे. म्हणतात आता या जेवायला घेऊन येताना या गौरीच्या प्रसादाला सर्वांनी. खूप जण येऊन जेवून जातात मित्रांनो. प्रसाद खूप जण घेतात आता. तर मित्रांनो हे बघा या काव्या या दोघी जणी आहेत ना एकदम मस्त साडी वगैरे वेअर करून आले. राह उभी राह बघू. अरे वा कशी अशी तू गौरी म्हणून साडी घातली. गौरींना पायवाटत आले.
हो आज तुमचं दोघीचं सूप आहे. हे बघा किती गोंडस दिसते बघा. ही पण किती गोंडस दिसते. आणि हा इथे डॉन मला बसले जाता इथे. इकडे पण आहे पब्लिक, इकडे पण आहे पण चालू आहे. ताई बघा वन साईड. बघा मित्रांनो नाश्ता झाला इथे. नानाचे वाडी आला.
मित्रांनो मी आता आलोय अनिशकडे. आज तो गणपती बाप्पा मोरया. हा बघा हाच तो फंटर आहे जो गोविंदाच्या टायमाला गोंधळी बिंदळी मधला होता आणि त्याने आज खूप मस्त डेकोरेशन केलंय. काय बनवलं अनिश, सांगशील मला जरा? मी जो रंगीत आहे असा विषय म्हणजे या वर्षीचा गेल्या वर्षी आपला मागे गणपती आपला झाला आणि त्यामध्ये उंच मूर्त्या म्हणजे ज्या POPच्या आणि मातीच्या त्या विषयावर म्हणजे सरकारने जो काय आवाज उठवला होता म्हणजे जेणेकरून ओके, POP बंदीसाठी बंदीसाठी आणि बाकीच्या आणि गोष्टीसाठी. की उंच मूर्त्या का हा. त्याच्या मूर्त्या विटंबना होते, हे होतं ते होतं. त्यामुळे आमच्याच मराठी सणांवर का म्हणजे बंधन कारण हे नाही आहे की त्यांना कोणाला कोणत्या गोष्टीत बंधन नाही, काही नाही. पण आमच्या गणेश उत्सवावरच का गणेश उत्सव आमचा असा आहे की तो दरवर्षी वर्षातनं एकदा आता 2दा येतो, परंतु त्याचा त्रास कोणाला काय आहे मला अजूनही कोणाला कळलेलं नाही आहे. कारण तेच मी थोडक्यात मांडलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता की हे तू पूर्ण हायकोर्ट मुंबई बनवलंय. हायकोर्ट आहे, उच्च Okay. न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालय आहे. म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये आज तुम्ही ज्यांनी पूर्ण सृष्टी निर्माण केली आहे, एवढी मोठी सृष्टी निर्माण केली आणि त्यालाच तुम्ही आज कोर्ट दाखवला आहे, ह्याचं वाईट वाटतं आणि ते आम्ही आमच्या शब्दातून आमच्या ऍक्च्युली कलेतून आम्ही हे जे मांडलंय. मागीचे बाप्पा जे झालेले तेव्हा कांदिवलीचा श्री वगैरे ते 5 ते 6 महिने बाप्पा म्हणजे त्यांचं विसर्जन झालं अडवलं नव्हतं. होतं. हे आम्हाला खूप म्हणजे त्याचं वाईट वाटलेलं आहे actually. बाप्पा आता गणपतीचे आगमन चालू झाले होते आणि बाप्पाचं विसर्जन झालं. बट ठीक आहे, म्हणजे शेवटी देव आहे तो देव, शेवटी त्याचा तो देव म्हणजे बोलतात ना की तो सत्याचा विजय असतो. आपण बोलतो बरोबर. नेहमी सत्याचा विजय असतो आणि तो पाठीशी खंबीर उभा आहे आणि तोच सगळं करतोय. म्हणून आम्ही खूप मस्त केलंय. म्हणजे तुम्ही किती दिवस लागले करायला? तरी 15-20 दिवस गेले ना, 15-20 दिवस झाले. बघा या वहिनी आहेत, अनिशच्या पाठी एकदम ठाम खंबीर उभे असतात. जे काय असेल दोघं मिळून करतात एकदम. हो. छोटासा प्रयत्न केला आम्ही जो लोकांपर्यंत कसा जाऊ शकतो, कसं काय होऊ शकतं ह्याच्यात आम्ही हे केलंय. आणि मूर्त पण खूप छान असते अनिशची. मोठीच मूर्त असते नेहमी. मोठी मूर्त असते आणि खूप छान असते आणि या मूर्त. कन्सेप्टला धरून मूर्त मोठी आणलेली आहे जेणेकरून ती सरकारपर्यंत जरी गेली तरी त्याचा काही आम्हाला प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं की घरात एवढी मोठी मूर्त. आरती वगैरे झाली आहे. रात्रीचे 12 वाजलेत आणि टॉवरमधले आम्ही गणपती बाप्पा सगळे बघायला चालले. आता हे 3 जणच आहेत फंटर. यशला पण आम्ही घरातून उचलता यशच्या घरी आलो आम्ही. बघा दाखवतो तुम्हाला. हा बघा हा यशच्या घरचा गणपती बाप्पा. खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप चांगलं डेकोरेशन केलं त्याने. आम्ही आलोय पण यश गायब आहे घरातून. कुठे गेला काय माहिती. ईशा फुल मेकअप विकअप करून आली इथे बघा. यश ईशा जरा जवळ आहे. ए बाय इकडे जरा जवळ आहे ना इथे. अगरबत्ती लावते. तर यश तर नाही आहे, गायब आहे. आम्ही आता इकडे 22 माळ्यावरती पण हा सतीदाच्या घरी आलो आम्ही.
आणि इथे ना मस्तपैकी त्यांनी डेकोरेशन केलं आहे बघा. निसर्ग म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा समूह, ज्यात पाणी, हवा, प्राणी, पक्षी, वनस्पती आणि डोंगर यांचा समावेश होतो. हा मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवतो. सध्या जंगलतोडीमुळे निसर्गाचा ह्रास होत असून जंगल वाचवणे म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करून आपले भविष्य सुरक्षित करणे होय. या संदर्भात विघ्नहर्ता चरणी डोलकर कुटुंबाने सर्वांना निरोगी आयुष्य मिळावे अशी प्रार्थना केली आहे. निसर्गाची व्याख्या आणि घटक. सजीव आणि निर्जीव घटक. निसर्गामध्ये सर्व सजीव वस्तू जसे की मानव, प्राणी, पक्षी तसेच निर्जीव वस्तू जसे की पाणी, डोंगर, हवा, माती यांचा समावेश होतो. जीवन गणपती बाप्पा. हो द्या, खूप छान, खूप मस्त. दादा काय बोलशील तुला कशी संकल्पना सुचली? संकल्पना सुचण्याचं कारण म्हणजे की जसं की आता आपण बघतोय आपल्या इथेच बिल्डिंगचा बोलतो टॉवर बनलेले आहेत. ते बरोबर. आणि ते सगळीकडे झाडतोड चालू आहे, त्यामुळे रोगराई वाढत आहे, नवीन नवीन आजार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर. त्यातून जर बाहेर निघायचं असेल तर पुन्हा निसर्गामध्येच विलीन व्हावं लागणार आहे. बरोबर आहे. नाही तर शेवटचा पर्याय अल्टीपल्टी बोलतात, ज्याप्रमाणे की भूकंप आला, सगळं निघून गेलं, सुनामी आली, नैसर्गिक सगळं आपत्ती भरपूर येतात यावर. नाही, तसं होऊन परत एकदा नवीन निसर्गामध्येच जावं लागणार आहे सगळ्यांना. जी पहिली बोलतात की आता 70% जमीन आहे आणि ती 70% पाणी आहे, 30% जमीन जमीन आहे. आहे. पहिलं 50% होते, ते निसर्गात आपत्तीमुळे ते वेगळे वेगळे झालेले वेगळे आहेत. झाले. तर आता पुन्हा तसं होण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटावं लागलं आहे आणि लोकांना ह्या गोष्टी कळाव्यात, त्यासाठी हे देखावा आपण सादर केला. नाही पण सतीश दादांनी खूप मस्त केलंय. म्हणजे तुला किती दिवस लागले तरी पण? 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त. 2 ते 3 दिवसात तुम्ही एवढं मस्त म्हणजे देखावा सादर केलाय. खूप मेहनत आहे ॲक्च्युली, असं दिसतंय तेवढं इझी नाही आहे, खूप मेहनत आहे. सुट्ट्या न मिळण्याचं कारण त्याच मागलं, दिवस रात्र मेहनत आहे. खूप मस्त मेहनत आहे आणि खूप चांगलं वाटतंय. म्हणजे खूप चांगला संदेश देतोयस तू. धन्यवाद. थँक्यू. आपण आता त्याच्या घरातून समोरच अनिकेत त्याचा हे आहे, तर तिथे ना त्यांनी किल्ला बनवला आहे गणपतीच्या इथे. खूप मस्त, म्हणजे त्यांनी पण डेकोरेशन खूप छान केलं आहे बघा. आपण त्याच्या इथे जाऊया आपण आता. तर आपण दादाकडूनच जाणून घेऊयात आता काय संकल्पना आहे आणि काय कसं काय आहे. ॲक्च्युली आता गड किल्ले नाहीसे होत चाललेत. नको नको ते प्रकार गड किल्ल्यांवर म्हणजे पार्ट्या गड किल्ल्यावरती नको नको ते प्रकार होत चालले. पार्ट्या वगैरे हे सगळं चालू असतं, तर तिकडे दुर्लक्ष होते आणि ज्यांना खरंच गड किल्ले वाचवायचे त्यांनी ते पुढे येतात, पण सरकारकडून त्यांना काही मदत मिळत नाही. खूप सारे स्वराज्यासाठी झटणारी हां, खूप सारी बरेच संस्था संस्था आहेत आहेत, तशा, पण त्यांना तेवढं त्यांना support तेवढं नाही पुरे मिळत. नाही भेटत. तर तुम्ही खूप सारे चांगले संदेश दिलेत. म्हणजे बघ ना, हे दारूबंदी वगैरे, म्हणजे किल्ल्यावर जाऊन दारू वगैरे बहुतेक पितात. उदाहरणं तर हे बघा ना, द्यायला हे गेलं तर- किल्ल्यावर जाऊन दारू वगैरे हे जे पिणं, परत बुरुज ढासळणं, तटबंदी ढासळणं, परत शिवाजी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, हे एक चांगला तुम्ही हे दिलंस. सो हे तुला कसं, म्हणजे हे तुला तयार करायला पण किती दिवस लागले आणि कसं काय? म्हणजे तरी 1 महिना गेलाय. खूप केलं मेहनत ॲक्च्युली, भरपूर आणि आहे. हां. बारक्या भावाने केलं ते, हां. कारण तो जास्ती त्याच्यातच गड किल्ले महाराजांबद्दल जास्ती अभ्यास त्याचा चालू असतो कंटिन्यू. तर त्याने 1 महिना झाला काम चालू होतं त्याचं. नाही पण खूप
मस्त काम केलं, म्हणजे छोटी छोटी डिटेलिंगचं हाडापासून झाली तर हे तटबंदी. जास्ती करून आता पुण्यात बघितलं सिंहगडावर जास्ती चालते प्रकार, पार्ट्या करणं, दारूचे प्रकार हो वगैरे. भरपूर. आता महाराष्ट्रामध्ये ॲक्च्युली असे प्रकार खूप चालू आहेत जे हे असे. बघाल तर आता मदारी वगैरे बांधून जागा हडप हो, करण्याचा हे प्रयत्न हे एक होतो. मोठा हे आहे की म्हणजे तिथे अनधिकृत बांधकाम हे करून म्हणजे तिथे जागेवर किल्ल्यावरती जागेवरती कब्जा केलेला गेलेला आहे. असे भरपूर सारे त्यांनी मुद्दे दादांनी याच्यामध्ये गणेशोत्सवामार्फत त्यांनी हे केलेलं आहे. खूप मस्त आहे, म्हणजे असं बघायला खूप कमी भेटतं. आणि ॲक्च्युली आत्ताच्या जे जीवनामध्ये लोक असं करणं म्हणजे पॉसिबल नाही आहे लोकांना, थोडं टाईम पण देत नाही. मग 1 महिना 2 महिने टाईम देऊन एवढं चांगलं करणं. 12 किल्ल्यात जे नॉमिनेशन झालेत आपले. ओके, हे जे आपल्याला आता जे नॉमिनेशन झालेले जे किल्ले आहेत ते किल्ले त्यांनी दाखवले आहेत. खूप छान. म्हणजेच गजराज. गजराजाचं मुख असलेला आपला बाप्पा म्हणजेच अवयवदानाचं एक मूर्तिमंत उदाहरण. म्हणून सांगतोय अवयव दान करा. बोला गणपती बाप्पा. हां, तर बोल. माझं नाव हेरंब विनय जोशी. तर तुला कशी कल्पना वगैरे सुचली, म्हणजे काय कल्पना अशी, म्हणजे आजकाल समाजात रक्तदान, अन्नदान, वस्त्रदान भरपूर प्रमाणात होतं, पण अवयवदान खूप भरपूर कमी प्रमाणात होतं. आणि अवयवदानाचे रेशो म्हणजे 1 लाख जर डोळे कोणाला पाहिजे असेल तर त्याचा रेशो 2-3 हजारच अवेलेबल आहे. आणि अवयवदानाबद्दल बोलायचं तर अंधश्रद्धा समाजात भरपूर आहे, तर ती नाहीशी करून अंधश्रद्धा सगळ्यांच्या मनात दूर करून आणि अवयवदानाला सगळ्यांना प्रवृत्त करण्याच्या मागेच हा म्हणजे उद्देश होता डेकोरेशनचा. हां, नाही म्हणजे गणेशोत्सवाच्या ह्याच्या संदर्भामध्ये तू म्हणजे खूप चांगला विचार मांडलायस. म्हणजे तुम्ही खूप बारीक बारीक डिटेलिंग पण केली. म्हणजे तुला हे किती महिने लागले सगळं करायला? ते मला 1 ते 1.5 महिने लागले. ते 1.5 महिने महिन्याचे करायला. आणि ते त्याच्या आधी 2-3 महिने सगळं बाकीचं प्रिपरेशन वगैरे. पण तू खूप म्हणजे तुम्ही पूर्णपणे चलचित्र वगैरेच एकदम उभा केलंस. आणि चांगलं तुम्ही फर्स्ट भायखळा स्टेशन एकदम डिट्टो बनवलंयस. आणि इथे तुला जे हॉस्पिटल बनवलंयस एकदम म्हणजे ॲक्च्युली बोलावं तेवढंच कमी आहे. खूप भारी बनवलंयस. मागच्या वर्षी पण आमचा अन्नदानाचा देखावा होता. तर अन्नदानापुरताच म्हणजे देखाव्यापुरताच न आता आम्ही नंतर सगळं झाल्यावर अन्नदान ही केलेलं. म्हणजे जेवढी म्हणजे प्राईज भेटलेले त्याच्या बक्षिसाच्या रक्कममधून. आणि इथे हंडी होती. तुला प्राईज भेटला होता की फर्स्ट नंबर प्राईज भेटलेला? हो, असे म्हणजे वेगळे फर्स्ट सेकंड असे 12 प्राईज भेटलेले टोटल. आणि हे तुला दरवर्षी डेकोरेशनसाठी प्राईज भेटतात. तर तुम्ही बघू शकता बघा इथे सगळे असे बघाल ना तुम्ही, तर खूप सारे अवॉर्ड्स भेटलेत त्याला. आणि खूप मेहनत, खूप डेडिकेशन आहे त्याचं त्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि हे लास्ट इयरला त्याने खूप चांगलं केलं होतं, हे अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणून. सो त्याने त्याच्यानंतर त्याने ती जे इथे जे विचार मांडला होता त्याने त्याच्यानंतर गणपतीनंतर प्रत्यक्षात सुद्धा केलंही होतं. ते बाहेर म्हणजे आम्ही त्याची बाहेर प्रत्यक्षात आम्ही ते अवयवदान आपलं अन्नदान करून म्हणजे नुसतं आपण डेकोरेशन पुरतं मर्यादित न राहता ते प्रत्यक्षात उतरणं किती. आणि आता हे मला एक सांगशील ह्याच्या संदर्भात सांग. हां, आता हे अवयवदानाचं स्कॅनर आहे. हे तुम्ही स्कॅन केल्यावर म्हणजे तू फक्त कल्पना नाही तर तुला डेडिकेशन सोबत तुला जे काय म्हणजे तुम्हाला जे काही रजिस्टर वगैरे करायचं आहे जसं अवयवदानासाठी स्वतः मी प्रत्यक्षात म्हणजे स्वतः डेकोरेशन पुरतं मर्यादित स्वतः पहिला ह्याच्यामध्ये म्हणजे स्वतःच खूप गरजेचं आहे डेकोरेशन. तर तुम्ही भाग घेणं स्वतःही गरजेचं आहे. दान केलं म्हणजे तू सुद्धा कार्नेचं दान केलेलं डोळे दानाचं. हो, ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. म्हणजे असं स्वतः विचार करून ते प्रत्यक्षात आणणं खूप मोठी गोष्ट आहे. तसंच आम्ही हे QR कोडच ह्याच्यासाठी लावलेले आहेत की ही अवयवदानाचे याच्यापासून आणि त्यास आम्ही हे करून
अजून कोणी अवयवदान दुसरी, करून म्हणजे जसं एखादी एवढं करून दोघा तिघांनी तुम्ही हे जसं आहे तुझ्या प्रसादाच्या पुडीवरती सुद्धा हे लिहिलेलं आहे. तसंच QR कोड लावला अमरत्वाचा आशीर्वाद. म्हणजे खूप खूप प्रसाद म्हणून अमरत्वाचा आशीर्वाद, अमर होण्याचा आशीर्वाद म्हणून हे QR कोड वाटले, जेणेकरून ज्यांना कोणाला वाटेल ते अवयव स्कॅन करून अवयवदान करू शकतात. असंच तू दरवर्षी काय ना काय चांगली संकल्पना घेऊन येत जा आणि आम्ही पण तेच बघायला येत जाऊ. दरवर्षी येतो आणि आम्हाला खूप आवडतो. अशा ट्रॉफ्या जे तुला ठेवल्यास ना तू, ते ठेवायला तुला जागा कमी पडो घरामध्ये. गणपती झाल्यानंतर त्याने अन्नदान केलं होतं, तर हे त्याने इथे लावलेलं आहे सर घराच्या बाहेरच. आणि खूप चांगला संदेश दिला आहे. आपला मृत्यू झाल्यानंतर राख होऊन वाया जाण्यापेक्षा कुणाचा तरी प्राणदाता होऊन मानवी जीवनाचे सार्थक झाल्याचा अभिमान आहे. तर खूप भारी संकल्पना आहे आणि खूप मेहनत करतो. चांगला डेडिकेशन आहे त्याचं आणि त्यामुळे त्याला चांगले अवॉर्डसुद्धा भेटतात. रश्मी, तुला काय वाटतंय? काय अप्रतिम. ॲक्च्युली हे त्याने त्याची संकल्पना जी आहे ना, त्याच्यासाठी शब्द नाहीत आम्हाला. शब्द कमी पडतील असे त्याची संकल्पना आहे. म्हणजे फक्त हे गणपतीचं चलचित्र नव्हे तर त्याने स्वतःपासूनही सुरुवात केली आहे आणि त्याने स्वतःचं ऑर्गन पण दान केलं आहे. त्याने डोनेट स्वतःपासून सुरुवात झाली. आम्ही आता आलोय आमच्याकडे पोकळ्यांकडे परत. भावकी आमची हे बघा, हा अनिश शेठ आहे. हाच तो व्यक्तिमत्व ज्याच्या घरी हायकोर्ट बनवलंय. ते बघा, एक काव्य आहे. हिचे पप्पा लालबागला असतात. कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मी तुम्हाला देतो खाली. कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट लालबागच्या राहायचा चरण दर्शनाजवळ जावा. हा पण आमचाच बाप्पा आहे मित्रांनो. तर पाय पण बघा, वहिनी इथे बसले. नका काढू बघा बघा बघा, नका काढू. टाइमपास करत बसले इथं तिकडे बघत ना. पाहुणी बिवणी कोण आहे काय? ड्युटी लागलेली आहे. रुपेश दादा बिचारे ड्युटीवर आहे. राजा दादा वेगळ्या ड्युटीवरती आहे. हे बघा, हे बघा, चिरेपिरी. तुझं नाव काय बाबू? विहान. ही सगळी पोकळे गँग. पोकळे गँग. पोकळे बोलते सबको कोलते. पोकळे गँगची जय जयकार. आता आम्ही आमचा डान्स आहे, तर थोड्या वेळ तुम्ही बघणारच. तुम्ही नाचणार ना? हो नक्की. वहिनी भरपूर नाचतात. म्हणजे 2-3 मिनिटं नाचतात, नंतर दम लागतो. अरे हे बघा, ही अजून एक वहिनी आली. येताना लाजत होती, परत आली बाहेर रातमध्ये परत आली. वहिनी कुठे होतात? आम्ही कधीपासून आलोय. सगळेजण आपापले गौरींचा व्यवसाय. आता सगळे मनस्विन कुठे आहे? मनस्विन आमचा चिनू. पहिला मला आरतीला गेलेला, आता कुठे गेलाय ते तो आमच्यासोबत होता पण नंतर गायब झालाय. 23 माळ्याचा टॉवर आहे मित्रांनो. लय शोधायला लय प्रॉब्लेम होतो. कुठून कुठे कोण असतो काय समजतच नाही. गणपतीमध्ये भरपूर सगळा आता टॉवर गजबजलेला असतो. म्हणजे प्रॉपर मेडियन एरियामध्ये आमचा एकच असा टॉवर आहे की जिथे आम्ही फुल मस्ती धमाल चालू असते. हा, इथे तुम्हाला उद्या गणपती जेव्हा निघतील ना विसर्जन, तेव्हा पण तुम्हाला समजेल. म्हणजे पुरा एरिया मुस्लिम आहे, बट हा टॉवर फक्त हिंदू लोकांनी भरलेला आहे. सो फुल. तर बघा, हे गँग आली बघा, ही एडी गँग आली सगळी. हा एक सुयोग शेट. आपण मग कुठे चालले रे तुम्ही लोक? आपण आता आलोय मोठ्या आरतीला आलोय. बघा, आरती गाणार आहे आमची. हे शेट आहेत जे डान्स करतात आरतीमध्ये, दिसेल आता. आणि आमचे ओमकार शेट जे गोविंद्याच्या ब्लॉग मध्ये खूप फेमस झालेत. बघा आरतीची तयारी. जय असो.
हे बघा गणपती बाप्पा इथे वैभव शेठ तयारी करतोय. 50 तोला 50 तोला तुला आता अर्धा 1 तासाचा फुल महाराज की गौराई माते की सुख करता दुःख करता. कैलासी राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुक्ती जळावी कारुण्य सिंधू भवदुःख हारी
नवीन शंभो मज कोण तारी ज्याच्या वंशी असे गणेश सेवा ज्याच्या वंशी असे गणेश सेवा त्याच वंशी मज जन्म देगा देवा त्याच वंशी मज जन्म देगा देवा ज्याच्या वंशी असे गौरीची सेवा ज्याच्या वंशी असे गौरीची सेवा त्याच वंशी मज जन्म देगा देवा त्याच वंशी मज जन्म देगा देवा ज्याची वाणी रंगली गणेश नामी ज्याची वाणी रंगली गणेश नामी ज्याची वाणी रंगली गौरीच्या नामे ज्याची वाणी रंगली गौरीच्या नामे त्याचा माझा संग गडो स्वामी 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 मामा की जय गौरी माते की जय सगळ्यांना वडापाव आणले परत घ्या वहिनी वाटावाट चालू आहे. या खायला सगळ्यांनी आले आले वडापाव वडापाव काही झाले सगळेजण चाललेत पळालेत आरतीवाले सगळ्यांनी परत वरती इकडे या. आरतीवाले सगळ्यांनी इकडे या. वडापाव खायला घेतलाय आपण पण घेतलाय वडापाव जगा बाई वडापाव कसा आहे कसं आहे म्हणजे आता पोट खाली झाले ना आरती करून सगळ्यांचं आम्ही खातोय वडापाव मस्त आहे मजा आली मस्त म्हणलं त्याने पण मस्त वाजवला हाताने वाजवला मी हाताने वाजवला इकडे या ना हे सगळ्यांनी तिकडे तो बोलतो मी आरतीला नव्हतो मला माझे प्रभास शेठ आले प्रभास शेठ प्रभात वडापाव घे घे रे प्रभात घे लाजू नको प्रभात खूप सुपर परत खाऊन जाऊ कसा खाल्ला पुढल्याची घरगुती भेटेल ही अपेक्षा आहे हे बघा जुगार मित्र लंडन